ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जर आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या मनातील वाईट भावना, सुडाची भावना, रागाची भावना जर बदलायची असेल, शत्रूचं रूपांतर मैत्रीमध्ये करायचं असेल, सुडाच्या किंवा रागाची भावना आपल्याला प्रेमामध्ये बदलायची असेल, तर कधी कधी आपल्याला यांच्या जवळ जावं लागते. कधी कधी आपल्याला त्यांच्या सहवासात जावं लागते. एखाद्या वाईट माणसाला योग्य त्या दिशेवरती आणण्यासाठी केवळ लांब बसून किंवा लांब राहून त्याला उपदेश करून फायदा नसतो. कधी कधी त्या व्यक्तीच्या सहवासात जावं लागते. इच्छा नसताना देखील त्याच्या बरोबरीने बसावं लागते. त्याचा अर्थ असा नाही की आपण पाप करत असतो, आपण आपलं जीवन खराब करत असतो. उलट आपण आपल्या जीवनाद्वारे त्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. कदाचित लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असेल की आपण त्या वाईट व्यक्तीच्या पंक्तीमध्ये बसलेलो आहे, परंतु जेव्हा आपण त्या व्यक्तीला वाईट गोष्टीतून मार्गावर काढून योग्य त्या मार्गावरती आणण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा मात्र विजय आपला होत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देखील तेच झालेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त रोग्यांसाठी आलेला होता, निरोगी लोकांसाठी नाही. जे पापी होते, जे आपला मार्ग बहकून गेलेले होते, परमेश्वराच्या प्रीतीपासून भरकटून गेले होते, या लोकांना योग्य त्या दिशेवरती आणण्यासाठी, या लोकांना अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेला होता. आणि म्हणून स्वतः प्रभू येशू ख्रिस्त या लोकांकडे जातो, त्यांच्या पंक्तीत बसतो, त्यांच्या सहवासात बसतो. याचा अर्थ असा नाही की प्रभू येशू ख्रिस्त पाप करतो किंवा पापी ठरतो, नाही. तो त्यांच्या पंक्तीत बसून एका मैत्रीचं नातं त्यांच्याशी जोडतो. हळूच त्यांना देवाचा शब्द सांगतो, योग्य ती दिशा दाखवतो आणि परत त्याला प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु लोकांचा दृष्टिकोन मात्र वेगळा होता. लोकांच्या दृष्टिकोनाने पापी लोक आहेत तिथेच राहिले पाहिजेत, आपण मात्र त्यांना कुठलीच मदत केली पाहिजे नाही. आणि म्हणून जेव्हा आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहत आहोत, प्रभू येशू ख्रिस्त एका पापी लोकांच्या घरी जात आहे आणि अनेक जे टॅक्स कलेक्टर होते, ज्यांना सोसायटीने, समाजाने बहिष्कृत केलेलं होतं, अशा लोकांच्या पंक्तीच बसत आहे, त्यांच्यावर मौज मजा करत आहे. आणि शास्त्री आणि चांगले लोक त्याच्यावरती टीकास्त्र सोडत आहे व सांगत आहे की हा देवाचा पुत्र किंवा तारणारा असून देखील, यहुदी असून देखील पापी लोकांच्या पंक्तीत बसत आहे, हे त्याला शोभत नाही. तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की रोग्याला खरोखरच डॉक्टरांची, वैद्याची गरज असते, निरोग्याला नाही. पापी मनुष्य म्हणजे एक रोगी आहे आणि या रोग्यालाच मनुष्य, परमेश्वर आपला स्पर्श करत असतो. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने जे पहिलं पाऊल उचललं, ते पहिलं पाऊल त्या अंधारा वाटेकडे जाण्यासाठी, अंधारातून अंधारामध्ये चाच पडणाऱ्या त्या रोगी माणसाला, पापी माणसाला त्या प्रकाशात आणण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः अंधारामध्ये उडी घेतली, परंतु पाप केलं नाही. असं सांगतात की मासा किती देखील समुद्रामध्ये राहिला तरी तो चविष्ट राहतो, तो कधीच समुद्राचा खारटपणा स्वीकारत नाही. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त या पापी लोकांच्या सहवासात राहिला, परंतु त्यांनी त्यांचा स्वभाव स्वीकारला नाही, त्यांनी पाप केलं नाही. उलट पापी लोकांना प्रकाशामध्ये आलं, नवीन जीवन जगण्याची संधी दिली. अशी परमेश्वराची इच्छा होती आणि परमेश्वराचा स्वभाव होता. स्वतः त्यांनी पहिलं पाऊल उचललं इतरांना मदत करण्यासाठी. जेव्हा आपण इतरांना समजून घेत असतो, इतरांना अंधारातून काढून प्रकाशाकडे येण्याची वाट दाखवत असतो, तेव्हा आपण पाप करत नसतो. तेव्हा आपण त्या पापी लोकांच्या पंक्तीत बसून त्यांना साथ देत नसतो, परंतु त्यांना योग्य ती दिशा दाखवत असतो. आणि कधी कधी आपल्याला अशा लोकांच्या पंक्तीत बसून अशा लोकांना योग्य तो मार्ग दाखवणे गरजेचं असते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तेच केलेलं आहे, योग्य ती दिशा दाखवलेली आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त हा आपला खरा वैद्य आहे आणि त्याला ठाऊक आहे आपल्याला कुठल्या औषधाची गरज आहे. कारण आपण सर्वजण रोगी आहोत, आपण सर्वजण पापी आहोत आणि आपल्याला परमेश्वराच्या स्पर्शाची गरज आहे. ज्या परमेश्वराने या अंधारात उडी टाकली पापी लोकांना शोधण्यासाठी आणि पापी लोकांचं तारण करण्यासाठी, तो दररोज आपल्याला भेटण्यासाठी येत असतो, आपला स्पर्श करण्यासाठी तयार असतो.
आपण देखील या वैद्याकडे येऊया, आपलं अंतःकरण उघडे करूया आणि हा जो वैद्य आहे, हा जो डॉक्टर आहे, हा प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे, तो आपल्याला नक्कीच आपल्याला आंतरिक रोगापासून, पापापासून दूर ठेवणार आहे.